नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बरेच जण आता असं दिसतंय की भाजप सोडतायत किंवा शिंदेसेना सोडतायत किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडतायत आणि महाविकास आघाडीकडे येऊ पाहतायत. असे बरेच नेते स्थानिक स्तरावर, राज्य स्तरावर दिसतायत. काहींना तुतारी वाजवायची आहे, काहींना हातामध्ये मशाल घ्यायची आहे. आता यापैकी किती लोकांना ती संधी मिळेल हे माहिती नाहीये. तुतारी वाजवायची इच्छा आहे, पण तुतारी वाजवता आली पाहिजे. मशाल हातात घ्यायची इच्छा आहे, पण मशाल हातात कोणी दिली पाहिजे. याचं कारण असं आहे की ज्यांनी पक्ष सोडला त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जाईल का, हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्यांनी पक्ष सोडला आणि त्यामुळे एक सहानुभूतीची लाट तयार झाली, त्यांच्या संदर्भात असंतोष पण काही प्रमाणात तयार झाला आणि तेव्हा नव्या फळीतल्या लोकांनी प्रचार केला, काम केलं आणि त्याच्यामुळेच केवळ लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एवढं मोठं यश मिळू शकलं. आता त्याच लोकांना ज्यांनी पक्ष सोडला त्यांना परत घेतलं जाईल का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. हे प्रामुख्याने जाणवतंय सध्या ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले किंवा भाजपमधले काही जण उत्सुक दिसत आहेत. काय होईल माहिती नाहीये, पण एकूणच तुतारी वाजवायला उत्सुक असणाऱ्या नेत्यांची संख्या बऱ्यापैकी दिसू लागले, जाणवू लागले. यापैकी काहींनी संकेत दिलेले आहेत, काहींबद्दल अंदाज व्यक्त केला जातोय, काहींनी जवळपास सूचित केलेलं आहे. काय होईल माहिती नाहीये, पण हे घडू शकतं का, हे घडण्याची शक्यता अगदीच दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकूणच चित्र बऱ्यापैकी बदललंय. ही सुरुवात कोणी केली असेल तर ती मला असं वाटतं की माढ्याच्या निमित्तानं विजयसिंह मोहिते पाटील यांनी एका अर्थाने सुरुवात केली. विजयसिंह मोहिते पाटील हे खूपच महत्त्वाचे नेते होते काँग्रेसचे, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यानंतर भाजपचे. असे महत्त्वाचे नेते विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय जाहीर करून टाकला आणि त्याच्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्याची लोकसभेची निवडणूक लढवली सुद्धा, ते निवडून आले. त्यानंतर चित्र बऱ्यापैकी बदललं. एक एवढा महत्त्वाचा मोठा ज्येष्ठ नेता जो शरद पवारांना सोडून गेला होता, शरद पवार त्यांना परत घेऊ शकतात याचा अर्थ आपल्याला पण संधी आहे असं बाकीच्यांना वाटलं असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी हा निर्णय योग्य वेळी घेतला. खरं म्हणजे म्हटलं तर हा धोका होता, म्हटलं तर ही रिस्क होती, ही जोखीम होती. समजा असं घडलं असतं की महाराष्ट्रामध्ये आता जे वाटतंय त्यापेक्षाही फारच चांगल्या जागा महाविकास आघाडीला न मिळता महायुतीला मिळाल्या असत्या. क्रमांक 1. क्रमांक 2, मोदींना अगदी स्पष्ट बहुमत मिळालं असतं आणि क्रमांक 3, माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील पराभूत झाले असते तर कदाचित त्याची फार मोठी किंमत मोहिते पाटलांना चुकवावी लागली असती. पण तरीही मोहिते पाटलांनी तयारी केली, जोखीम पत्करली. त्यांना खात्री होती की मोहिते पाटील इतकी वर्ष राजकारण करतायत, त्यामुळे लोकांच्या मनात काय चाललंय, कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे त्यांना नीटपणे उमगतं. त्यांच्या लक्षात आलेलं होतं की यावेळी कार्यकर्ते, मतदार सगळेच एका वेगळ्या दिशेने चाललेले आहेत आणि हीच ती संधी आहे आपल्याला परत येण्याची. हीच ती योग्य वेळ आहे की आपला जो काही त्या अर्थानं आपली मानखंडना झाली, आपला अवमान झाला. आपण इतकी वर्ष सोलापूर जिल्ह्याचं राजकारण पाहतो, माढ्याचे खासदार आपण होतो, एवढं सगळं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्याच्याच लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं जेव्हा विचारलं जात नाही असं लक्षात आलं आणि त्याच्यानंतर ही ती वेळ आहे त्याने ठरवलं. आणि खरं म्हणजे वार्धक्यामुळे थकलेले, बाकीचे आजारपण असं सगळं असून सुद्धा 80व्या वर्षी विजयसिंह मोहिते पाटलांनी हा निर्णय घेतला. शरद पवारांनी तो मान्य केला आणि तुतारी वाजवली विजयसिंह मोहिते पाटलांनी. त्यानंतर जो निकाल लागला. बरं, गंमत अशी की विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला, त्याचा फायदा कुठे कुठे झाला, माढ्यात झालाच, शिवाय सोलापुरात पण झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे ज्या विजयी होऊ शकल्या त्याच्यामध्ये सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील सोबत असणं हा महत्त्वाचा भाग होता. हा फायदा अनेक ठिकाणी झाला. अगदी बारामतीमध्ये सुद्धा त्याचा निश्चितपणे फायदा झाला. विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे या 3 महत्त्वाच्या नेत्यांनी एकत्र येणं याच्यामुळे बऱ्यापैकी राजकारण बदलून गेलं असं दिसतंय. आता लोकसभा निवडणूक झाली, निकाल लागलेला आहे आणि आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की बापरे, लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता हे जाणवतंय स्पष्टपणे की आता महाविकास आघाडीची बाजू बरीच बरचड आहे, बरीच चांगली आहे आणि त्यामुळे आता महायुती सोडून महाविकास आघाडीकडे यायला लोक उत्सुक आहेत.
तर ते झालंय असं की शरद पवारांच्या बद्दल की सहानुभूती किती वाढली आहे याचा पुरावा मिळाला महाविकास आघाडीला आणि सगळ्यांनाच या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये. जेव्हा या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 जागा लढवल्या शरद पवारांनी आणि 8 जागा जिंकल्या, हा जो स्ट्राईक रेट आहे, हा स्ट्राईक रेट लक्षात घेता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार अशाच प्रकारचं चमकदार यश मिळवतील अशी खात्री वाटलेली आहे लोकांना. आणि त्यामुळे आत्ता पुन्हा आलं पाहिजे. दुसरं असं की अजित पवारांच्या संदर्भामध्ये जे काही दिसतंय आत्ता, की ज्या प्रकारचं वातावरण आहे, अजित पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मोठ्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आणि अद्यापही त्यातून ते सावरलेत असं काही जाणवत नाहीये. हे सगळं लक्षात घेता आत्ता तुतारीकडे परत यावं असं अजित पवारांच्या पक्षातल्या लोकांना वाटतंच आहे. पण तसंच अन्य पक्षातल्या लोकांना सुद्धा असं वाटतंय की तुतारी हाती घ्यावी. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मोठं नाव आता पुढे आलेलं आहे, तर हे समरजित घाटगे. समरजित घाटगे हे खरं म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघातून मागच्या वेळी लढले होते, ते पराभूत झाले. हसन मुश्रीफ जिंकले, पण ज्या प्रकारची मतं समरजित घाटगेंनी घेतली होती ती लक्षात घेता समरजित घाटगे हे काही किरकोळ दावेदार नव्हते. तेव्हा अर्थात तिरंगी लढत झाली, हसन मुश्रीफ निवडून आले. हसन मुश्रीफांचा एकूणच कागल मतदारसंघावर चांगला त्यांचा प्रभाव आहे, त्यांची पकड आहे, त्यांचा वर्चस्व आहे आणि साधारणपणे प्रत्येक घराघरापर्यंत हसन मुश्रीफ पोहोचलेत असं म्हटलं जातं. सरकारी योजना अगदी प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत यासाठी हसन मुश्रीफ कार्यरत असतात असे म्हटलं जातं. हे सगळं खरं आहे, पण तरी सुद्धा समरजित घाटगेंनी त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये मोठं आव्हान उभं केलं होतं. आत्ता समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे येणार हे स्पष्ट झालेलं आहे. जे समरजित घाटगे भाजपसोबत गेले होते, भाजपनं त्यांना म्हाडाचं उपाध्यक्षपद दिलं होतं, ते समरजित घाटगे यांनी आता जवळपास जाहीर केलेलं आहे. त्यांनी लोकांचा कौल घेतलाय, कार्यकर्त्यांचा कौल घेतलाय. कार्यकर्ते म्हणतायत 3 गोष्टी. एक म्हणजे निवडणूक लढवली पाहिजे, दुसरी गोष्ट निवडणूक लढवायची असेल तर अपक्ष म्हणून नाही, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढवली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, हा निर्णय आत्ताच घेतला पाहिजे. हे त्यांनी विचारलं, कार्यकर्त्यांनी मान्य केलं, तर आता हा निर्णय होईल असं दिसतंय. 3 सप्टेंबरला शरद पवारांची सभा आहे, त्या सभेमध्ये हे चित्र आणखी स्पष्ट होईल. पण आता हे नक्की झालेलं आहे की आता कागलमधून हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये समरजित घाटगे उभे राहणार. हसन मुश्रीफ अजित पवार गटाचे आणि समरजित घाटगे शरद पवार गटाचे. साधी गोष्ट अशी आहे की जर शरद पवारांचं बळ समरजित घाटगेंना मिळालं, समरजित घाटगेंचं मूळचं आपलं एक त्यांचं वलय आहे, त्यांचं बळ आहे, त्याशिवाय त्यांना अधिक शरद पवारांचं बळ मिळालं. शरद पवारांना मानणारा एक मोठा मतदार कोल्हापूर कागल या परिसरामध्ये आहे, शिवाय काँग्रेस आहे, शिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. हे सगळे जर एकवटले तर समरजित घाटगेंची विजय जवळपास निश्चित आहे आणि हसन मुश्रीफांना ते जड जाणार आहे असं एकूण वातावरण आहे. खरं म्हणजे बघा, गंमत अशी आहे की मुळामध्ये कागलमधलं जर आपण वातावरण बघितलं, कागलमध्ये हसन मुश्रीफ हे जवळपास 1999 पासून आमदार आहेत, नंतर ते मंत्री पण झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खरं म्हणजे फार महत्त्वाचे नेते, महत्त्वाचे मंत्री. आणि तशा अर्थानं म्हणजे त्यांच्या विजयाबद्दल सगळ्यांना आदर वाटायचा, आजही वाटतो. मुस्लिम असणारे हसन मुश्रीफ, मुस्लिम वोट बँक, लोकसंख्या काही फार कागल मतदारसंघात नाहीये, पण तरी सुद्धा जाती धर्माच्या पलीकडे जाणारं एक राजकारण हसन मुश्रीफांनी विकसित केलं. ते राजकारण विकासाचं होतं, ते राजकारण सर्वसामान्यांच्या भल्याचं होतं, ते राजकारण सगळ्या सरकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवणारं असं होतं. तेव्हा हसन मुश्रीफांच्या विषयी एक वेगळा आदर तयार झालेला होता आणि हसन मुश्रीफांची जी पकड आहे मतदारसंघावरची ती वरचेवर वाढत चालली होती. अनेकांनी प्रयत्न केले, पण हसन मुश्रीफांना पराभूत करणं शक्य झालं नाही. यावेळी मात्र हसन मुश्रीफांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग बरीच समीकरणं बदलली. किंवा आताची निवडणूक जी होणार आहे विधानसभेची, ती निवडणूक मात्र इंटरेस्टिंग असणार आहे. समरजित घाटगे यांनी घोषणा केलेली आहे की मी शरद पवार गटाच्यासोबत असणार आहे आणि त्यामुळे चित्र बऱ्यापैकी बदलणार आहे. अर्थात यामध्ये एक गंमत आहे. समरजित घाटगे यांनी आत्ता जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांनी लोकसभेला घेतली असती तर कदाचित चित्र अगदी वेगळं असलं असतं. ज्याप्रमाणे मोहिते पाटील यांनी लोकसभेला ही भूमिका घेतली आणि त्यामुळे विधानसभेला आता त्यांना अधिक फायदा होणार आहे, तेच कदाचित समरजित घाटगे यांना करता आलं असतं. त्यामुळे त्यांनी थोडा उशीर केलाय, हा त्यातला एक मुद्दा आहे. दुसरं असं आहे की एकूणच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये आता सतेज पाटील म्हणजे बंटी पाटील यांना फारच महत्वाचं स्थान आहे. म्हणजे फार कमी कालावधीमध्ये सतेज पाटलांनी आपलं एक वेगळं वलय कोल्हापूरच्या राजकारणामध्ये तयार केलेलं आहे. आता सतेज पाटील हे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा अर्थातच समरजित घाटगे यांना होणार आहे. पण तरीही हसन मुश्रीफ यांना पराभूत करणं अगदी सोपं आहे असंही मानण्याचं कारण नाहीये.
एकूणच या निवडणुकीमध्ये अर्थातच हसन मुश्रीफ हे एक महत्त्वाचे खेळाडू आहेतच, आणि त्याचवेळी शरद पवार, सतेज पाटील यांच्या भूमिका अर्थातच खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचवेळी संजय मंडलिक, संजय घाटगे हे कुठलं पवित्र घेतात त्यालाही महत्त्व असणार आहे. एक नक्कीच आहे की कागल विधानसभा मतदारसंघाची ही निवडणूक यावेळची फारच वेगळी ठरणार आहे, यात काही शंका नाही. आता इथे गंमत कशी आहे बघा, म्हणजे मुळात कागलमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, त्यापैकी एक आहेत हसन मुश्रीफ, जे विद्यमान आमदार आहेत, मंत्री पण आहेत. दुसरे आहेत समरजित घाटगे, जे मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले पण तगडे नेते आहेत, आतापर्यंत भाजप सोबत होते आणि आता ते शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर आहेत. तिसरे जे आहेत ते आहेत संजय मंडलिक. संजय मंडलिक हे अर्थातच महत्त्वाचे नेते, सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव असणारे संजय मंडलिक. म्हणजे मजा बघा की संजय मंडलिकांनी खरं म्हणजे सदाशिवराव मंडलिक हे कागलचे आमदार होते, नंतर खासदार झाले कोल्हापूरचे. संजय मंडलिक सुद्धा कोल्हापूरचे खासदार झाले. संजय मंडलिक हे आत्ता महायुतीसोबत आहेत, त्यामुळे महायुतीसोबत असल्यामुळं खरं तर त्यांचा हसन मुश्रीफांना त्याचा फायदा होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण संजय मंडलिक खरोखरच हसन मुश्रीफांच्या सोबत किती उभे राहतील हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. संजय घाटगे हे चौथं नाव आहे की जे या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे. ते आता आहेत खरं म्हणजे ठाकरे गटासोबत, पण त्यांनी आपण मुश्रीफांसोबत जाण्याची भूमिका घेतलेली आहे. याच्यामध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की त्यातला प्रामुख्याने मुद्दा हा आपले सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखाने अडचणीतले, त्यांना मदत आणि बाकीच्या अनेक गोष्टी. त्यामुळे संजय घाटगे हे मुश्रीफांना मदत करतील असं दिसते, त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं पण आहे. संजय मंडलिक मुश्रीफांसोबत आहेत म्हणजे महायुतीसोबत आहेत, पण प्रत्यक्षात ते काय घेतील, निर्णय घेतील किंवा त्याने निर्णय घेतला तर त्यांचे मतदार हे मान्य करतील का, हा पण मुद्दा आहे. म्हणजे त्या अर्थानं संजय मंडलिक आणि संजय घाटगे हे दोघेही हसन मुश्रीफांच्या सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला किंवा जवळपास घेतल्यासारखं दिसतंय. तरी सुद्धा त्यांचे मतदार, त्यांचे कार्यकर्ते हे मान्य करतील का, हा पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. त्यामुळे समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ हा जो सामना होणार आहे, हा सामना फार रंगतदार असेल असं दिसत आहे. इथं काय झालं, ही जी लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही बघितलं आपण तर कागलमधून ज्या प्रकारचं लीड मिळायला पाहिजे होतं त्या प्रकारचं लीड संजय मंडलिकांना मिळालं नाही. त्यामुळे सुद्धा संजय मंडलिक तसे अस्वस्थ आहेत. दुसरं असं की बघा, म्हणजे कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली, संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी निवडणूक झाली. आता या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका जर आपण 3 वेळा बघितल्या, म्हणजे 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक शिवसेनेचे अशी निवडणूक झाली आणि त्यामध्ये 14 मध्ये धनंजय महाडिक निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र संजय मंडलिक विरुद्ध धनंजय महाडिक अशीच लढत पुन्हा झाली आणि तेव्हा संजय मंडलिक निवडून आले 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडूनच. 24 मध्ये मात्र शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी निवडणूक झाली आणि शाहू महाराज निवडून आले. आता यातली गंमत अशी आहे की लोकसभा निवडणुकीचा एकूण परिणाम कागलवर होतच असतो, पण कागलमधलं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा जर विचार केला तर मुळामध्ये समरजित घाटगे यांचे वडील विक्रमसिंह घाटगे हे खरं म्हणजे मुळातले काँग्रेसचे, आणि विक्रमसिंह घाटगे हे त्या भागातले अतिशय महत्त्वाचे नेते, ते कागलचे आमदार सुद्धा होते. विक्रमसिंह घाटगेंचा मुलगा समरजित घाटगे, आणि या सगळ्या एक लेगसी आहे. म्हणजे शाहू महाराज यांचं जनक घराणं जे आहे, मूळ घराणं जे आहे, ते खरं म्हणजे अर्थातच कागलचं घाटगे. म्हणजे शाहू महाराजांच्या वडिलांचं नाव राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव घाटगे. त्यामुळे त्या अर्थानं एक ती सगळी लेगसी आहे विक्रमसिंह घाटगेंची, त्यांचा मुलगा असणारा समरजित घाटगे. आता हे सगळं झालं तर त्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे. तो मुद्दा असा आहे की कागलमध्ये, म्हणजे मुळात कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थातच समरजित घाटगे उभे राहिले तर त्यांना अधिक पाठिंबा मिळेल हे दिसतंच आहे. शिवाय गडिंग्लज तालुक्यातली जी गावं आहेत ती काही गावं सुद्धा या मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत, आणि तिथे श्रीपतराव शिंदे जे समाजवादी नेते आहेत त्यांच्या विचारांचा एक चांगला प्रभाव आहे. त्यांची कन्या स्वाती कोरी ज्या आहेत तर त्यांचा तिथे बऱ्यापैकी प्रभाव आहे. स्वाती कोरी स्वतःही
खरं म्हणजे चंदगडमधून लढायला उत्सुक आहेत. पण स्वाती कोरींचा सुद्धा अर्थातच त्या महाविकास आघाडीसोबत आहेत, त्यामुळे स्वाती कोरी पण महाविकास आघाडीसोबत असतील. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एकूण प्रामुख्यानं म्हणजे कागल हा तसा आहे, तशा त्या अर्थानं मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. त्याच्यानंतर मग तिथे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा चांगलं स्थान निर्माण केलं, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा पण बालेकिल्ला झाला. आणि शिवसेनेचं पण तिथे महत्व आहे. ज्याप्रमाणे मी म्हटलं की मुळात संजय मंडलिक, सदाशिवराव मंडलिक हे खासदार होते, संजय मंडलिकांनी शिवसेनेकडूनच निवडणूक लढवली होती. त्यामुळे या तिन्ही पक्षांचा दबदबा, प्रभाव, मतदार, वोट बँक तिथे आहे. जर काँग्रेसची वोट बँक, शरद पवारांची वोट बँक आणि अर्थातच शिवसेनेची वोट बँक उद्धव ठाकरेंची हे एकवटली, कारण मुळात तिथे जी काही वोट बँक आहे शिवसेनेची ती प्रामुख्याने उद्धव ठाकरेंची वोट बँक आहे. तिथे जी राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक आहे, शरद पवारांची वोट बँक आहे, या तिन्ही वोट बँक एकवटल्या तर समरजित घाटगे हे फार मोठं आव्हान हसन मुश्रीफांच्या समोर उभं करू शकतात असं एकूण दिसतंय. आणि मागच्या निवडणुकीचा जर सगळं आपण आकडेवारी बघितली तर दिसतंय असं की समरजित घाटगेंना ही निवडणूक जिंकणं शक्य आहे आणि हसन मुश्रीफांना ही निवडणूक फारच अडचणीची आहे. हसन मुश्रीफ 1999ला आमदार झाले कागलचे पहिल्यांदा. खरं म्हणजे 1999 पूर्वीचं जे चित्र आहे ते बघितलं आपण तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सगळे विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक वगैरे अशा सगळ्या लोकांनी तिथं नेतृत्व केलेलं आहे. हसन मुश्रीफ जे आहेत ते हसन मुश्रीफ हे सदाशिवराव मंडलिकांचे कार्यकर्ते, प्रत्यक्षात सदाशिवराव मंडलिकांचे कार्यकर्ते म्हणून हसन मुश्रीफ पुढे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही, त्यांना कायमच बळ दिलं गेलं. म्हणजे काय काय घडतं बघा. म्हणजे मला अजूनही आठवतं 2009ची निवडणूक मला अद्याप आठवते. 2009च्या निवडणुकीमध्ये शरद पवार तिथे गेले होते कोल्हापूरमध्ये, तेव्हा सदाशिवराव मंडलिक विरुद्ध संभाजीराजे छत्रपती युवराज असा मुकाबला होता. सदाशिवराव मंडलिकांनी तेव्हा जवळपास 75 वर्षे पूर्ण गेली होती. अमृत महोत्सव त्यांचा त्यानंतर मला वाटतं लगेच झाला. सदाशिवराव मंडलिक विरुद्ध युवराज संभाजीराजे. बरं गंमत बघा की युवराज संभाजीराजे आताही तरुण आहेत, तेव्हा तर आणखी तरुण होते. 2009ची ही गोष्ट आहे. या दोघांची निवडणूक होती, सदाशिवराव मंडलिक विरुद्ध संभाजीराजे. सदाशिवराव मंडलिकांच्या विरोधामध्ये संभाजीराजांना शरद पवारांनी उभं केलेलं होतं आणि शरद पवार त्या कार्यक्रमात असं म्हणाले, जाहीर सभेमध्ये असं म्हणाले, बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो. आता म्हाताऱ्या बैलाला मत देऊ नका, त्याला बाजार दाखवा आणि तरण्या बांडखोंडाला निवडून द्या. तरणा बांडखोंड म्हणजे कोण? युवराज संभाजीराजे छत्रपती. आणि म्हातारा बैल कोण? सदाशिवराव मंडलिक. आता ही गंमत आहे, हे शरद पवारांनी असं तेव्हा म्हणावं 2009 मध्ये, ज्या शरद पवारांना 2024 मध्ये वयाच्या मुद्द्यावर जेव्हा अजित पवारांनी 2023 मध्येच खरं म्हणजे जेव्हा वयाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं, तेव्हा शरद पवारांनी तुम्हाला कुठे माहिती अजून माझं वय काय आहे, तुम्ही माझं काय बघितलंय, आणि सगळ्यात आश्वासक चेहरा कुठला राष्ट्रवादी काँग्रेसचा, शरद पवार. असं शरद पवार 84-83 वर्षी सुद्धा म्हणाले. आणि शरद पवारांना वयाबद्दल बोलणं, शरद पवार वयोवृद्ध झाले म्हणून त्यांना बाजूला करा आणि नवनेतृत्व उभं करा असं जे अजित पवार म्हटले ते लोकांना आवडलं नाही. पण त्याच शरद पवारांनी सदाशिवराव मंडलिकांना मात्र बैल म्हातारा झाला, याला बाजार दाखवा आणि तरण्या बांडखोंडाला निवडून द्या असं म्हटलं. पण एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे अजित पवार आत्ता जे बोलले ते लोकांना आवडलं नाही आणि लोकांना शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती वाटली आणि शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये अजित पवार आणि बाकीचे अनेक पक्ष उमेदवार वाहून गेले. अगदी त्याप्रमाणे 2009च्या कोल्हापूरच्या निवडणुकीत पण असंच झालं. शरद पवार हे म्हणाले, पण शरद पवार हे म्हणाल्यानंतर शरद पवारांचं हे विधान लोकांना आवडलं नाही. एक लक्षात घ्या, याचा अर्थ आपल्याकडे वयोवृद्ध माणसाला अडगळीत टाका हे आवडत नाही. शरद पवार म्हणाले तेव्हाही आवडलं नाही आणि शरद पवारांबद्दल कोणी म्हणालं तेव्हाही आवडलं नाही. ही संस्कृती किंवा ही मानसिकता, ही धारणा आपण लक्षात घेतली पाहिजे. एखादा माणूस म्हातारा झाला म्हणून तर अडगळीत टाका हे आपल्याकडे लोकांना आवडत नाही. म्हणजे मुद्दा मी सांगतो यासाठी, हा कार्यक्रम मला माहिती आहे की राजकारण करणारे, करू इच्छिणारे पण अनेक जण बघत असतात. मला अनेक जण फोन करतात की आम्हाला जरा सल्ला द्या. मी म्हटलं हा कार्यक्रम जरा नीटपणे बघा, बिटवीन द लाईन्स तुमच्या लक्षात येईल आपण काय भूमिका घेतली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांना या प्रकारे बोललेलं लोकांना आवडत नाही. म्हाताऱ्यांबद्दल, ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे, आशीर्वाद घेतले पाहिजेत. तुम्ही त्यांच्याबद्दल बोला, टीका करा, तुम्ही हे पण म्हणा की मला संधी द्या, पण त्यांना अडगळीत टाकण्याची भाषा करू नका. शरद पवार असं म्हणाले आणि हे आवडलं नाही लोकांना. उलट पक्षी सहानुभूतीची लाट तयार झाली आणि युवराज छत्रपती संभाजीराजे हे पराभूत झाले आणि सदाशिवराव मंडलिक 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले. हे जे आहे म्हणजे
लोकांनी ठरवलं तर काय घडू शकतं. आणि त्यामुळे प्रश्न हा नाही आहे. आता उलटं झालं आहे. आता शरद पवार तिथं उभे आहेत या वयामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधात शरद पवार उभे आहेत. आणि अर्थातच अजित पवारांची अवस्था जी लोकसभेला होती तशीच आत्ता विधानसभेला सुद्धा दिसते आहे. आणि सहानुभूतीची लाट जी शरद पवारांच्या बद्दल होती लोकसभेला तीच आत्ता पण दिसते आहे. त्यामुळे मुद्दा असा की आता या सगळ्या याच्यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघामध्ये फार इंटरेस्टिंग लढत होणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हसन मुश्रीफ हे अजिबातच कुठल्याही अर्थानं दुबळे नाही आहेत. किंबहुना असं म्हणता येईल की हसन मुश्रीफांबद्दल खूप चांगलं मत इथल्या स्थानिक लोकांचं आहे. म्हणजे मी स्वतः कागलचा दौरा केला आणि कागलचा दौरा केल्यावर माझ्या लक्षात आलं की हसन मुश्रीफांच्या विषयी लोकांचं फारच चांगलं मत आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एवढा कनेक्ट असणारा नेता हा फार कमी मतदारसंघामध्ये असतो. त्यामुळे लोकांचं मत चांगलं आहे. फक्त अलीकडच्या कालावधीमध्ये थोडेसे पालकमंत्री झाल्यानंतर किंवा जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे गेल्यानंतर एक थोडीशी गडबड झाली अशी की त्याच्यामध्ये जरा त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. असं पण थोडंसं झालं. पण तरीसुद्धा मतदारसंघावर त्यांची पकड आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होणार आहे याच्यात काही हे नाही. पण तरीसुद्धा आता जी सगळी समीकरणं बदलत आहेत आणि ज्या प्रकारे समर्जित घाटगेंना मिळतो आहे प्रतिसाद तो लक्षात घेतला आणि हे तिन्ही पक्ष पुन्हा एकवटणं हे लक्षात घेतलं तर मात्र हसन मुश्रीफांना त्यांच्या व्यक्तिगत संदर्भात नाराजी असणार नाही. पण हसन मुश्रीफांनी जो निर्णय घेतला शरद पवारांना सोडण्याचा त्याच्या अनुषंगाने मात्र ती नाराजी मतपेटीमधून व्यक्त होईल असं दिसतंय. आणि त्याचा फायदा समर्जित घाटगेंना होईल हे पण दिसतंय. आता एक बघा म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे कागलमध्ये घडतंय तसं बाजूला पण घडतंय. म्हणजे साधा मुद्दा असा आहे की राधानगरीमध्ये AY पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता ते सुद्धा महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे असं दिसत आहे. दुसरीकडे तिकडे KP पाटील यांनी पण असा निर्णय घेतला आहे. तर मुद्दा असा आहे की आता एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाकी सगळ्या संदर्भात मी तपशिलात नंतर बोलेन. आता मी फक्त समर्जित घाटगेंच्या अनुषंगानं मला बोलायचं होतं तातडीनं म्हणून मी आता आलो इथे तुमच्यासमोर. पण आता AY पाटलांच्या राजीनाम्यानं AY पाटलांनी महाविकास आघाडीची वाट चोखाळली आहे. त्याच्यानंतर तिथली पण राधानगरी समीकरणं बदलू शकतात. त्याच्यानंतर KP पाटलांचा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्यामध्ये एकूणच कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण हे बऱ्यापैकी बदलेल असं दिसतं आहे असं मानायला जागा आहे. हा एक भाग आहे. बरं आता हे फक्त एवढंच इथेच घडतं आहे का? अजून एक मुद्दा आहे म्हणजे जाता सांगून ठेवतो. मगाशी मी उल्लेख केला होता तो माढ्याचा. माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय घेतला शरद पवारांच्यासोबत जायचा. त्याने जोखीम पत्करली. त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेमध्ये आमदार भाजपचे. पण तरीही हा निर्णय घेतला. रणजितसिंह मोहिते पाटलांनी तशा अर्थानं भाजपला सोडण्याची भूमिका घेतली नव्हती. पण रणजितसिंह मोहिते पाटील गेले काही दिवस संदिग्ध होते. त्यांना नक्की कुठली राजकीय भूमिका घ्यावी हे समजत नव्हतं. खरं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांना शरद पवारांनी खूप बळ दिलं. म्हणजे एक काळ असा होता की रणजितसिंह मोहिते पाटलांना राज्यसभा मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसकडून. ते राज्यसभेचे खासदार होते. रणजितसिंह मोहिते पाटील हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष होते. आणि मला आठवतं मी तेव्हा रणजितसिंह मोहिते पाटलांना भेटलोय. रणजितसिंह मोहिते पाटील हे अत्यंत तरुण आश्वासक नेते म्हणून पुढे येत होते. त्यांना शरद पवार त्या अर्थानं वाढवत होते. विजयसिंह मोहिते पाटलांचा वारसा आणि शरद पवारांचा थेट पाठिंबा याच्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांचं राजकारण आकार घेत होतं. नंतर मात्र ते थोडेसे मागे गेले. थोड्याशा गोंधळामुळे संदिग्धतेमुळे त्यांना भाजपसोबत जावं लागलं. आता रणजितसिंह मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीसांना भेटू इच्छित आहेत. पण देवेंद्र फडणवीस त्यांना भेट देत नाहीत असं पण मी ऐकलं. म्हणजे मी हे पण ऐकलं की जेव्हा माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जेव्हा देवेंद्र फडणवीस तिकडे आले अकलूजमध्ये तर त्यांचं स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन जेव्हा रणजितसिंह मोहिते पाटील गेले तेव्हा त्यांना भेट दिली नाही देवेंद्र फडणवीसांनी असं पण मी ऐकलं. एकूण देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज आहेत. ज्या प्रकारे मोहिते पाटील कुटुंबियांनी साथ सोडली भाजपची आणि शरद पवारांच्या सोबत ते गेले त्यामुळे देवेंद्र फडणवीस संतप्त आहेत, नाराज आहेत, रागावलेले आहेत असं दिसतंय. आता देवेंद्र फडणवीसांना भेटून रणजितसिंह मोहिते पाटलांना सांगायचं सगळं काय काय घडलं ते. पण रणजितसिंह मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीसांची भेट मिळत नाही असं दिसतंय. दरम्यान नवी बातमी अशी आलेली आहे की रणजितसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की रणजितसिंह मोहिते पाटील हे स्वतः विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.
अकलूज आरक्षित आहे, राखीव आहे. तिथे उत्तम जानकरांचं नाव आता महाविकास आघाडीकडून पुढे येत आहे. माढ्यामधून मात्र शक्यता अशी आहे की तिथे बबनदादा शिंदे आता आमदार आहेत आणि माढ्यामध्ये संधी बऱ्यापैकी दिसते आहे. त्यामुळे माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील उत्सुक आहेत महाविकास आघाडीकडून, तुतारीकडून असं दिसतंय. आणि त्यासाठीच रणजितसिंह मोहिते पाटील भेटलेले आहेत शरद पवारांना, यात काही शंका नाही आहे. करमाळ्यामधून पण काही लोक म्हणतात, पण मला वाटत नाही, कारण करमाळ्याची जागा जवळपास निश्चित झालेली आहे. करमाळा विधानसभेसाठी नारायणआबा पाटील यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. नारायणआबा पाटील हे करमाळ्याचे आमदार होतेच. मागच्या निवडणुकीमध्ये ते थोडक्यात पराभूत झाले आणि ते शरद पवारांच्या सोबत आहेत. नारायणआबा पाटील हे आत्ता या विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी च्या चिन्हावर उभे राहतील. शरद पवारांकडून ते उभे राहतील आणि ते करमाळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं दिसतं आहे. तर तिथे अन्य कोणी उमेदवार असेल असं काही मला वाटत नाही महाविकास आघाडीचा. रणजितसिंह मोहिते पाटील यांना माढा हवा आहे असं एकूण दिसतं आहे. तर त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील आता भाजप सोडून तुतारी वाजवतील असं दिसतंय. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आणखी एक नेते आहेत, ते आहेत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील हे भाजप सोबत गेले आणि त्यांना चांगली झोप लागू लागली. त्यांनी सांगितलं की भाजप सोबत गेल्याचा एक फायदा आहे की चांगली झोप लागते. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं असावं की झोपण्याशिवाय काही काम पण उरलेलं नाही, आपल्याला काम पण केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये काही झालं तरी निवडणूक लढवायची हे त्याने ठरवलेलं आहे. त्यांची मुलगी अंकिता वारंवार या विषयावर बोलते आणि काही झालं तरी हर्षवर्धन पाटील हे ती निवडणूक लढवणार आणि बहुधा त्यांची कन्या ही निवडणूक लढवणार असे कोण दिसत आहे. आता गंमत अशी आहे की महायुतीमध्ये असताना हर्षवर्धन पाटलांना ही जागा मिळूच शकत नाही, कारण अर्थातच ती जागा अजित पवार गटाकडे आहे आणि दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहेत. तर दत्ता भरणेनं टाळून ही जागा दिली जाणार नाही अर्थातच हर्षवर्धन पाटलांना. मग हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे राहतील, पण अपक्ष उभं राहणं हे त्यांच्या गैरसोयीचं आहे. त्यामुळे त्यापेक्षा तुतारीकडून उभं राहावं असा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांच्या कन्येचा प्रयत्न आहे असं दिसतंय. हर्षवर्धन पाटील भाजप सोडून तुतारी वाजवण्याच्या मूडमध्ये आहेत. अर्थात एक विश्लेषण असं आहे की हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातली एकूण जी काही नाराजी आहे ती व्यक्तिगत पण आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना तुतारी सोबत घेण्याची किंवा तुतारी वाजवण्याची संधी शरद पवार देतील का हा पण प्रश्न आहे. कारण हर्षवर्धन पाटील यांचा किती फायदा होईल शरद पवारांच्या गटाला तो पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. कोपरगावमध्ये विवेक कोल्हे हे सुद्धा त्याच वाटेनं चालतायत असं दिसतं आहे. तर काय होईल तपशीलवार मी नंतर सावकाशपणे पोहोचवेल. पण एकूण हे बरेच नेते आता तुतारी वाजवण्याच्या मूडमध्ये आहेत, तुतारी हातात घेण्याच्या मूडमध्ये आहेत असं दिसतं आहे. एक नक्कीच आहे की शरद पवारांनी हे सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे आमच्यासोबत होते तेच आमच्यासोबत असतील. त्यामुळे आता या प्रकारे आयाराम गयाराम असा प्रकार होणार नाही, आम्ही कोणालाही सरसकट घेणार नाही. पण हे नक्कीच आहे की शरद पवार हे त्या मतदारसंघातली गणितं लक्षात घेता, त्या मतदारसंघातली विजयाची गणितं लक्षात घेता असे निर्णय घेतील. ज्याप्रमाणे त्यांनी माढ्यामध्ये मोहिते पाटलांना सोबत घेतलं अशाच प्रकारे ते समर्जित घाडगेंना सोबत घेऊ शकतात, त्या मतदारसंघाची गणितं लक्षात घेता. पण हर्षवर्धन पाटील येतो म्हणाले पण त्याचा उपयोग होणार नसेल तर शरद पवार त्यांना कदाचित प्रवेश देणार नाहीत. विवेक कोल्हे हे जे मातोश्री भाजपकडून आमदार वगैरे हे सगळं आहे, पण विवेक कोल्हेंचा उपयोग आपल्याला किती होईल असा पण विचार शरद पवार करतील. त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करताना एक वेगळी भूमिका कदाचित घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणजितसिंह मोहिते पाटील आता भाजपला सोडून शरद पवारांच्या सोबत यायचं असं म्हणतायत, माढा लढवायची असं पण म्हणतायत. खरं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांचे अगदी ब्लू आईड बॉय होते सुरुवातीला, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे. आता मात्र त्यांना सोबत घेण्याचा काय फायदा होईल, कारण गंमत अशी की बबनदादा शिंदे सुद्धा शरद पवारांना भेटून गेलेले आहेत. बबनदादा शिंदे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या विरोधी गटामध्ये होते, विरोधी पक्षामध्ये होते. त्याचप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा विरोधी पक्षामध्ये होते, पण एकूण मोहिते पाटील शरद पवारांच्या सोबत होते. या सगळ्याचा विचार करून शरद पवार माढ्यामध्ये काय करतील हे माहिती नाहीये. पण आता या प्रकारची जुळवाजुळव, या प्रकारची समीकरणं होऊ लागलीत असं दिसत आहे. आणि या सगळ्या समीकरणांचा एकूण परिणाम जो आहे तो निश्चितपणे सध्या होतोय. निवडणूक कधी होईल माहिती नाहीये, पण एकूणच बऱ्यापैकी राजकीय उलथापालथ या निमित्तानं होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात झालेली आहे आणि सध्या तरी दिसतंय असं की सर्वाधिक मागणी ही तुतारीला आहे, सर्वाधिक मागणी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. त्यामुळे शरद पवारांना भेटणाऱ्यांची संख्या सुद्धा बरीच वाढत चाललेली आहे. मला असं दिसतं एकूण
या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढवेल, साधारणपणे 120 वगैरे लढवेल असं दिसत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे 101 जागा लढवेल असं दिसत आहे आणि साधारणपणे 70 जागा शरद पवारांचा पक्ष लढवेल असं दिसत आहे. थोड्या 2-4 इकडे तिकडे होतील, पण 70 जागा शरद पवारांचा पक्ष लढवेल आणि त्याचा स्ट्राईक रेट, त्यांचा प्रयत्न असा असेल की ज्याप्रमाणे 80% स्ट्राईक रेट लोकसभा निवडणुकीमध्ये होता तसा स्ट्राईक रेट आपला विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राहावा असा प्रयत्न त्यांचा असणार आहे. काय होईल माहिती नाहीये. मी जे मला वाटलं ते तुमच्याशी शेअर केलं. तुमचे काही इनपुट्स असतील तुमच्या मतदारसंघांबद्दल, आणखी कुठल्या बाकीच्या गोष्टींबद्दल. मला कोणीतरी म्हटलं की वाईमध्ये सुद्धा अशी चर्चा सुरू आहे, मदन भोसले यायला उत्सुक आहेत. सगळ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी असं काही काही झालेलं आहे. म्हणजे मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना अजित पवारांनी शब्द दिला होता, त्याप्रमाणे राज्यसभा दिलेली आहे. पण म्हणून सगळी समीकरणं मनासारखी होतील अजित पवारांच्या असं काही सांगता येत नाही. बऱ्यापैकी गोष्टी घडत आहेत, बरंच काही चाललेलं आहे. तुम्हाला जे वाटतं ते जरा मला सांगत चला, मला इनपुट्स देत चला, म्हणजे मला सुद्धा त्या अनुषंगानं काही नव्या गोष्टी कळतात. जे वाटतं ते सांगत चला. एनिवे, बाकी बोलत राहू, भेटत राहू.